आज मी बनवणार आहे खडे मसाल्याचं चिकन। सो स्टार्टिंगला मी इथे चिकन घेतलेलं आहे। सो ह्याला मी हळद मीठ लावून 2 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं होतं। त्याचप्रमाणे आपण आता खडे मसाल्याचं चिकन बनवणार आहे। त्याच्यासाठी मी 4 लाल मिरची घेतलेली आहे, 4 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हे प्रत्येक आपले सगळे खडे मसाले घेतले आहेत जे आपण डेली यूज करतो। गरम मसाल्यासाठी म्हणा, आपण त्याचे पूड वगैरे करतो ते आपण खडे मसाले घेतलेले आहेत। मी आता ग्रेव्हीसाठी पण घेतलेलं आहे। सो इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। इथे मी आलं लसूण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे बारकं, तुम्ही ओलंसुद्धा घेऊ शकता, ऑप्शनल आहे। आणि इथं मी 1 टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो मी बारीक करणार आहे त्याची पेस्ट, सो त्यामुळे फक्त मी कट करून घेतलेला आहे। चला तर आपण रेसिपी। सो इथे मी एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे 5 चमचे। त्याच्यामध्ये आता मी पहिले खडे मसाले टाकते आपण जे घेतले होते। सगळ्यात आधी आपण हे पान टाकूयात। मी आता पान टाकते, पण पान टाकायसाठी पान खूप पटकन हे होतं, त्यामुळे आधी आपण हे खडे मसाले टाकूया। चक्री पाहिजे, दालचिनी, मिरं, मसाला वेलची हे सगळं टाकूयात, फ्लेवर पण त्यांनी टाकतो। ते टाकल्यावर मी हे तेजपत्ता टाकते। तेजपत्ता झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी इथे कांदा टाकते, मिक्स करते। इथे मी कांदा मिक्स करून घेतलेला आहे, बघू शकता। हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा टाकायच्या आधी मी एक गोष्ट विसरून गेली, मला हे सुद्धा टाकायचं होतं। सो आपण हे टाकूया, हे ऑप्शनल आहे, तुम्ही वरून सुद्धा टाकू शकता। असं काही नाही की तुम्ही तेलात टाकाल, पण तेलात टाकल्यावर फ्लेवर येतो। आता मी हे तेलात मिक्स करते सगळे मिरची। आपण फक्त मिरचीच टाकणार आहोत, आपण त्यामध्ये कुठलाही तांबडा मसाला, घरचा मसाला कुठलाही आपण यूज करणार नाही आहोत। होतंय। सो इथे आपला कांदा शिजतोय, तर इथे मी आता खोबरं भाजून घेतलेलं आहे, परत खसखस घेतलेली आहे आणि आलं लसूणची मी आता पेस्ट करणार आहे आणि आपण ती त्यामध्ये ॲड करणार आहे। सो इथे आपली पेस्ट बनवून झालेली आहे, आता ती आपण ॲड करू। आता मी ती पेस्ट यात ॲड केलेली आहे। आपला कांदासुद्धा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तर मिक्स करूयात आपण। तर हे टाकले, त्याचप्रमाणे मी इथे टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे, त्यात मी बारीक। तर इथे आपली टोमॅटो पेस्ट पण रेडी झालेली आहे, टोमॅटो बारीक करून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण ॲड करूयात। सो ॲड केल्यानंतर ते मिक्स करूयात। आता आपण त्यामध्ये कलर येण्यासाठी आपण थोडीशी हळद मिक्स करूयात, ऑप्शनल आहे, कारण मी याच्यामध्ये पण थोडी मिक्स केली होती। आता हे आपण करूयात त्यासाठी कलर, कारण आपण कुठलाही घरचा मसाला टाकणार नाही आहे, लाल तिखटसुद्धा टाकणार नाही, त्यामुळे आपण थोडीशी हळद मिक्स करूयात, अर्धा चमचा। स्वतःला कलर आलेला आहे बघा। चांगली ग्रेव्ही आणि तेल सुटस तोपर्यंत, टोमॅटोचा कच्चापणा जास्त तोपर्यंत परतून घ्यायची। आणि जसं की म्हणलं मी ह्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार, तुम्ही ऑप्शनली की त्यामध्ये तुम्ही अजून थोडं टाकू शकता तुमच्या चवीनुसार। आता आपण त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करूयात। या आता हे आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे, त्याला आता आपण वाफ करायला ठेवून देऊयात शिजण्यासाठी 20 मिनिटासाठी। सो ठेवूयात आपण गॅसवर, बारीक गॅसवर। आपलं होतं आहे चिकन, त्यामध्ये आता आपण थोडंसं दही ॲड करूयात, 2 चमचे मिक्स करून घेऊयात।
झालेला आहे. त्यामध्ये ॲड करत आहे मी गरम मसाला, धन पावडर आणि चिकन मसाला. सो आता आपण ॲड करूया त्याच्यात. ॲड झालेला आहे, तर मिक्स करूया. चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. त्यामध्ये आता खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात. थोडीशी ॲड करणार आहोत आपण कसुरी मेथी. साधारण 30 मिनिटानंतर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. चिकन खूप ज्युसी शिजलेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. सो तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही नक्कीच मला कमेंटमधून सांगू शकता. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका.